स्कंद 8 अध्याय 22 श्लोक नंबर 1। श्री शुक उवाच एवं विप्रकृतः राजन् बली भगवता असुरः भिद्यमानः अपि अभिन्न आत्मा प्रत्याह अविक्लवम वचः। श्री शुकवाच, श्री सुखदेव गोस्वामी ने कहा, एवं इस प्रकार जैसा कि पहले कहा जा चुका है, विप्रकृतः संकट में पड़कर, राजन हे राजा, बलि महाराज ने भगवता भगवान वामन देव द्वारा असुरः असुरराज भिद्यमानः अपि इस कष्टदायक स्थिति में रहकर भी अभिन्न आत्मा शरीर या मन से विचलित हुए बिना प्रत्याह उत्तर दिया, अविक्लवम अविचल भाव से, वचः निम्नलिखित शब्द। अनुवाद तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की। श्री सुखदेव गोस्वामी ने कहा, हे राजन, यद्यपि ऊपर से ऐसा लग रहा था कि भगवान ने बलि महाराज के साथ दुर्व्यवहार किया है, किंतु बलि महाराज अपने संकल्प पर अडिग थे, यह सोचते हुए कि मैंने अपना वचन पूरा नहीं किया है। वे इस प्रकार बोले, ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितं च। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्ता स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी। नमो महावदल्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकाकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरु कृपा सिन्धुभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा
कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर श्रीमद भागवत स्कंद 8 अध्याय 22 1 नंबरचा श्लोक आहे. त्याच्या अगोदर कथा आपण श्रवण केली की वामनदेव बली महाराजापाशी गेले आणि 3 पावलं भूमी काय केली, दान मागितले. तर 3 पावलं ज्यावेळेस संकल्प केला बली महाराजांनी देण्यासाठी, तर वामनदेवाने विराट रूप काय केलं, धारण केलं. एका पावलामध्ये पृथ्वी, दुसऱ्या पावलामध्ये आकाश घेतलं आणि तिसरा पाऊल ठेवण्यासाठी बली महाराजाकडे जागा शिल्लक राहिली नाही. तर त्याच्यामुळं काय झालं की वामनदेवाने आदेश दिला गरुडजीला की बली महाराजाला बांधा, कारण यांनी हे वचन पूर्ण केलं नाही. आणि मग बली महाराजाला बांधून टाकलं. तर बली महाराजाला बांधून टाकल्याच्या नंतर काय झालं की भगवंत म्हणले बली महाराजाला की तो 3 पावलं देण्याचं मला वचन दिलेलं आहे, पण आता काय झाले, 2 पावलामध्ये मी सर्व घेतले, आता तिसरा पाऊल कुठं ठेवू. आणि म्हणे की तो गुरुचं पण ऐकलं नाही. गुरु म्हण लागले देऊ नको, तरी तू दिले. तर आता वचन पूर्ण न केल्यामुळं आता तुला नरकामध्ये काय करावं लागतं, जावं लागतं. त्याच्यामुळे वचन देताना फार सावध राहिलं पाहिजे. एखादं जर वचन दिलं आणि ते पूर्ण नाही करू शकला तो व्यक्ती, तर त्याला नरकामध्ये जावं लागतं. तर भगवान वामनदेव बली महाराजांना म्हणाले की आता तू वचन पूर्ण न केल्यामुळे नरकात जाशील, पण शुद्ध भक्त नरकात जाण्याला पण घाबरत नाही. कुठं असो भगवंताची ती भक्ती करतात. पशु पक्षी हाय टाकी स्वर्गी बा निरय, तब भक्ती राहू भक्ती विनोद हृदय. तर भगवंताची भक्ती त्यांच्या हृदयामध्ये राहावं हीच इच्छा राहते. मग स्वर्ग नरक वैकुंठ काही घेणं देणं नाही. तुकाराम महाराज पण म्हणतो, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, पण केव्हा गुण गायीना आवडी हीची माझी सर्व जोडी. की जेव्हा आम्हाला भगवंताचं गुणगान करायची संधी भेटल, कथा श्रवण करायची, नाम जपायची, तर ते आम्ही मग स्वर्ग असो नरक असो आम्ही तिथं राहणार. तर शुद्ध भक्ताची मुक्त व्हायची पण इच्छा नसते. त्यांची इच्छा फक्त राहते की भगवंताचं गुणगान करत राहा. तुकाराम घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. तर भगवंताचं भजन करावं, कथा श्रवण करावं, साधू संतांची सेवा करावं, हीच शुद्ध भक्ताची आतली इच्छा राहते. तर बली महाराजांचं पण तसंच आहे की सर्व केलं, भगवंत म्हणत नरकात जासाल तरी पण घाबरत नाही, स्थिर आहेत बली महाराज, चिंता नाही त्यांना. तर ज्यावेळेस वामनदेव म्हणले की आता तिसरा पाऊल कुठं ठेवू, मी काय करू, तर असं वाटलं या श्लोकामध्ये सुखदेव गोस्वामी काय म्हणतात की हे राजन, हे राजा परीक्षित, की वरून असं वाटत आहे की बली महाराज संग वामनदेवाने दुर्व्यवहार केलेला आहे, पण दुर्व्यवहार केलेला नाही. तर भगवंत काही देण्याच्या अगोदर काही घेतात, थोडं घेतात आणि भरपूर देतात, जसं सुदामा ब्राह्मण. तर आता आज अक्षय तृतीया आहे, तर अक्षय तृतीयेच्या दिवशीच कृष्ण आणि सुदामाचं काय झालं, मिलन झालं. तर त्याच्यामुळे फार तो विशेष प्रसंग आहे की पहा की सुदामा जो आहे, तर सुदामाकडून भगवान श्रीकृष्णाने किती घेतलं आपल्याला माहिती आहे की एकदम एक मुठभर पोहे. सुदामा ब्राह्मण दुखी दारिद्र्य पिढीना, मुष्टीभर पोहे घेऊनी त्याचे भेटीला गेना, शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गाव, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. तर भगवंतानी काय केलं, एक मुठभर पोहे घेतले आणि पूर्ण गाव काय केलं, सोन्याचा देऊन टाकला. तसंच आता बली महाराजाकडून थोडं घेतले, पण आता पुढे आपण ऐकणार आहे की सुतर लोकांचं राज्य दिलं कोणाला, बली महाराजा.
आणि नुसतं राज्यच दिलं नाही, तर स्वतः तुकाराम महाराज छळून या बळी पाताळी घाताला आपण राहिला तयेद्वारी. तर भगवान वामनदेव स्वतः द्वारपाल बनले. कोणाचे? बली महाराजांचे. आणि बली महाराजाची इच्छा होती की सकाळी उठल्या उठल्या पहिलं दर्शन तुमचं व्हावं. आता मग पहिलं दर्शन कधी होईल? दरवाजा उघडल्यावर होईल ना. तर भगवंतच थांबले तिथं, वामनदेव. तर ही पहा. तर त्याच्यामुळं असं कधी समजायला नाही पाहिजे की बुवा एवढं भजन करायला शुद्ध भक्त आणि त्यांच्यावर का संकट येईल. तर भगवंत थोडी परीक्षा पाहतात, थोडं घेतात आणि भरपूर त्याला काय करतात, देतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर बली महाराज आपल्या संकल्पावर अडिग होते. त्यांनी चिंता केली नाही की मी नरकात जाईल, स्वर्गात जाईल, काय होईल माझं. काही चिंता केली नाही त्यांनी. त्यांनी जे वचन दिलं बली महाराजांनी वामनदेवाला ते पूर्ण केलं. आणि काय म्हणले की तुमचा तिसरा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. कारण दान तर दिलेलं आहे, पण दान देणारा शिल्लक आहे. दान दिले, पण दान देणारा शिल्लक आहे. तर त्याच्यामुळे आता माझ्या डोक्यावर तुम्ही काय करा, पाऊल ठेवा. तुमचं चरण माझ्या डोक्यावर ठेवा. दुसरं तात्पर्य काय आहे त्याचं म्हणण्यामागं, की बली महाराज म्हणाले, की माझं सर्व घेतलं, पण मी राहिलो. आणि मी जवरक आहे, तवरक भगवंताची प्राप्ती हो. मी म्हणजे काय ना अभिमान. अभिमान नाही ना गेला, मी दिले. मग कुठं हे झाले, समर्पण नाही ना झालं. आणि बली महाराज कोणत्या भक्तीचे आचार्य आहेत? आत्मसमर्पण, आत्मनिवेदन, की सर्व काही भगवंताला काय करणं, समर्पित करणं. तर बली महाराज काय म्हणले की प्रभू माझं सर्व घेतले, पण मी राहिलो, तर माझा पण काय करा, स्वीकार करा. आणि भगवंतांनी स्वीकार केला. तिसरं चरण वामनदेवांनी काय केलं, बली महाराजाच्या मस्तकावर ठेवलं. आणि सुतर लोकाचं राज्य वामनदेवांनी कुणाला दिलं? बली महाराजाला. तर फार सुंदर कथा आहे, पुढं आपण नंतर श्रवण करू. पण आज फार विशेष दिवस आहे. आज काय आहे? अक्षय तृतीया. तर फार विशेष तिथी आहे. तर त्याचं महत्त्व थोडक्यामध्ये आपण पाहू. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे. तर अक्षय तृतीया फार महत्त्वाचा दिवस आहे पहा. तर जे 3.5 मुहूर्त आहेत त्याच्यापैकी एक हा दिवस आहे. 3.5 मुहूर्त जे सांगितले शास्त्रामध्ये, जसं गुढीपाडवा आहे, दसरा आहे, तर त्याच्यापैकी हा अक्षय तृतीया हा एक काय आहे, मुहूर्त आहे असं म्हणले. आणि हे अक्षय फल प्रदान करणारा आहे. म्हणजे या दिवशी जे कार्य आपण करतो ते अक्षय होते, त्याचा नाश होत नाही. तर त्याच्यामुळे आध्यात्मिक कार्य या दिवशी करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. तर अक्षय होते जे कार्य या दिवशी आपण करत आहे. तर काय काय करायला पाहिजे या दिवशी असं सांगितलेलं आहे पहा. तर भविष्य पुराणामध्ये, पद्मपुराणामध्ये याचं वर्णन निघते. तर पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करायला पाहिजे. पवित्र जी गंगा, यमुना आहे, गोदावरी आहे, तर अशा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करायला पाहिजे. जर जाणं शक्य नसेल तर मग घरात जर पाणी असेल, गंगाजल, यमुनाजल, तर थोडं टाकून आंघोळ करायला पाहिजे. त्याला पण फळ काय होईल, प्राप्त होईल गंगा स्नानाचं. आता तेवढं बी शक्य नसेल तर मग नाव घेत घेत वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा. तर तोंडानं तरी स्नान करताना गंगा मातेचं, यमुना मातेचं काय करायला पाहिजे, नाव घ्यायला पाहिजे. आजच्या दिवशी फार विशेष लाभ आहे त्या गोष्टीचा. दुसरं सांगितलेलं आहे की पितराला तर्पण करायला पाहिजे. पितर जे आहेत त्यांना काय करायला पाहिजे, तर्पण करायला पाहिजे, जेणेकरून त्यांचे काय होईल, उद्धार होईल. ते काय होतील, तृप्त होतील. आजच्या दिवशी जर आपण भगवंताला भोग दाखवून प्रसाद पितराला अर्पण केला तर पितर काय होतात, संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. तर अन्नदान आज करायला पाहिजे. आज अन्नदानाची विशेष काय आहे, महिमा आहे. आजच्या दिवशी जे अन्नदान करतात त्याच्यावर विशेष भगवंताची कृपा काय होते, प्राप्त होते. त्याला भगवंताची भक्ती पण प्राप्त होते. एवढी महिमा आहे आज अन्नदानाची. वृंदावनमध्ये जर तुम्ही केले असताल तर आज सर्वत्र अन्नदान चालू राहत. सर्व प्रत्येक जागोजागी, प्रत्येक ठिकाणी अन्नदान काय करतात कारण भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी. त्याच्यानंतर म्हणलेलं आहे की गोमातेची सेवा करायला पाहिजे आजच्या दिवशी. तर गोमाता भगवंताला फार प्रिय आहे. तर हिरवा चारा जर गोमातेला आणि वासरायला खाऊ घातला
तर त्या व्यक्तीचे पण पाप काय होतात, नष्ट होतात आजच्या दिवशी. त्याच्यानंतर म्हणजे श्रीमद भागवताचं काय करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे. पण भागवत असा एक ग्रंथ आहे की तो अमर ग्रंथ आहे. जसं ऐकलं ना की अमर कथा ऐकली होती शिवजीनी म्हणून अमर झाले होते, तर तो अमर कथा आहे श्रीमद भागवत. तर ही जे लोक श्रवण करतील तर ते पण काय होतील, अमर होतील. तर कथा श्रवण करायला पाहिजे श्रीमद भागवताची आजच्या दिवशी. आता पहा, भरपूर महिमा आहेत, पण जेवढा आपल्याला शक्य होते तेवढे आपण पाहू वेळामध्ये. फार महिमा आहे आजच्या दिवसाची, फार विशेष तिथी आहे आज. तर आजच्या दिवसापासून पहा, वसंत ऋतू संपते आणि ग्रीष्म ऋतू काय होते, प्रारंभ होते. वसंत ऋतू संपून आजपासून एकदम कडक उन्हाळा तुम्ही जाणवला असेल, एकदम कडक ऊन चालू होते आता, लक्षात येईल. कारण आता ग्रीष्म ऋतू, उन्हाळा काय झालेला आहे, वैशाख महिना, वैशाख तृतीया, तर एकदम कडक उन्हाळा आता चालू झालेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामुळं आता कडक ऊन असल्यामुळं चंदन जे असते थंड असते. चंदन जे असते ओरिजिनल चंदन, त्याचा स्वभाव थंड असते. त्याचं जे मस्तकाला आपण लावलं तर डोकं थंड राहते. तर त्याच्यामुळं चंदन यात्रा आजपासून काय होते, चालू होते, की भगवंताला चंदन लावल्या जाते. जिथं जिथं विग्रह आहेत, लड्डू गोपाल असतील, गौरनीताई असतील, राधाकृष्ण असतील, नरसिंह भगवान, तर अशा मस्तकाला भगवंताच्या काय करतात, चंदन लावतात हाताला याला, का जेणेकरून उष्णतेचा त्रास होऊ नये. जे शुद्ध चंदन असते ते थंड राहते. ज्यावेळेस ते लावतात तर त्याचं मस्तक काय होते, थंड राहते. तर चंदन यात्रा, तर चंदन यात्रेच्या संदर्भामध्ये फार मोठी कथा आहे चैतन्य चरितामृतमध्ये, की माधवेंद्रपुरी नावाचे भगवंताचे महान भक्त गौडीय परंपरेमध्ये होऊन गेले, की त्यांनी श्रीनाथजी जे आहेत, गोविंद कुंडपाशी जे गेले त्यांनी पाहिलं असेल तर वर गोवर्धनवर एक पांढरं मंदिर दिसते गोविंद कुंडपासून वर, ते श्रीनाथजी आहेत. तर श्रीनाथजीनं माधवेंद्रपुरीला सांगितलं की मला फार उष्णतेचा त्रास व्हायला, तुम्ही माझ्यासाठी चंदन घेऊन या. आणि कुठून आणायचं, जगन्नाथपुरी. आता कुठं वृंदावन कुठं जगन, त्या टाइम ही कधीची गोष्ट आहे माहिती आहे का, 700-800 वर्षापूर्वीची. म्हणजे पैदल जावं लागायचं त्या टायमामध्ये. पण किती प्रेम असेल माधवेंद्रपुरीचं, की शिष्याला आदेश दिला नाही, स्वतः गेले जगन्नाथपुरीला पैदल. कशासाठी, चंदन आणण्यासाठी भगवंताला. कारण भगवंताने आज्ञा केली की तुम्ही आणा, मला फार त्रास व्हायला. तर तिथून चंदन घेऊन आले माधवेंद्रपुरी श्रीनाथजीसाठी. आणि त्याच्यामुळे त्यांना फार आनंद झाला, ते संतुष्ट झाले. ही पण घटना जी आहे आजच्या दिवशी झाली होती. त्याच्यामुळं चंदन यात्रा, तर अलग अलग याच्यामध्ये अलग अलग दिवस राहते. तर हरे कृष्णामध्ये 21 दिवस राहते चंदन यात्रा. 21 दिवस भगवंताच्या मस्तकाला काय लावतात, चंदन लावतात. तर आपल्या घरी जिथं असतील त्यांनी पण काय करायला पाहिजे, लावायला पाहिजे, जेणेकरून उष्णतेचा त्रास होऊ नये. कारण ती मूर्ती नाही, हे जर समजलं तर ह्या गोष्टी होतील. ती काही साधी मूर्ती नाही, ते साक्षात कोण आहेत, भगवंत आहेत. ही जर भावना असेल तर मग सगळ्या गोष्टी होतील. भोग टायमाला लागल, टायमाला पडदा बंद होईल, टायमाला आंघोळ घालेल. कधी जर भावना असेल की त्याच्यात भगवंत आहेत, जर मूर्ती मानलं तर मग ह्या गोष्टी होणार नाही. लक्षात येईल. तर आपल्यासारखीच एक व्यक्ती हे जेव्हा आपण समजणार, तर मग आपल्याला जशी आवश्यकता आहे तशा भगवंताला पण आवश्यकता राहणार. आपल्याला जशी भूक लागते तशी त्यांना पण लागते. या भावनेने जर सेवा केली तर फार लवकर भगवंताची प्राप्ती होते. त्याच्यानंतर काय लीला झाली होती या दिवशी, की भगवान परशुराम प्रकट झाले होते. जे भगवंताचे 10 विशेष अवतार आहेत त्याच्यापैकी एक भगवान परशुराम. कारण ज्यावेळी क्षत्रिय फार दुष्ट झाले होते आणि लोकांना त्रास देऊ लागले, तर अशा क्षत्रियाचा वध करण्यासाठी भगवंत स्वतः एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये, एकदम उग्र ब्राह्मण परशुरामजीच्या रूपामध्ये काय झाले होते. आणि या अवतारामध्ये भगवंतांनी ब्राह्मण असून क्षत्रियाचा काय केला, वध केला. कारण सहस्त्रार्जुन जो होता, 1000 भुजा असलेला फार बलवंत असा असुर होता. तर त्यांनी काय केलं, की जमदग्नी ऋषी यांच्याकडे कामधेनू गाय होती, तर कामधेनू गाय घेऊन गेला. आणि कामधेनू गाय घेऊन गेल्याच्या नंतर
तर परशुरामजी तिथं नव्हते, ते बाहेर गेलेले होते लाकड आणण्यासाठी घरी. तर ज्यावेळेस हा कामधेनू गाय घेऊन गेला, तर कामधेनू गाय घेऊन गेल्याच्या नंतर त्याच्या पत्नीला फार दुःख झालं. रेणुका मातेला, जमदग्नी ऋषीच्या पत्नी फार दुःखी झाली. ती रडू लागली की गाय नेली, हे झाली. तर त्याच्यानंतर मग काय झालं की त्यांची जी मुलं आहेत, तर परशुरामजी आल्याच्या नंतर ती रडू लागली. तर कारण विचारलं तर म्हणले काय झालेलं आहे की असं असं झालंय, म्हणले ती घेऊन गेली. तर फार दुःख झालं परशुरामजीला आणि हातामध्ये ती कुऱ्हाड घेऊन गेली परशु आणि सरळ सहस्त्रार्जुन सांगितलं की तू काय कर, गाय वापस दे. ते म्हणे गाय वापस देणार नाही. आणि मग परशुरामजीने काय केलं की पूर्ण त्याच्या 1000 जे हात होते ते कापून टाकले आणि मस्तक पण काय केलं. आणि एवढा क्रोध आला त्यांना की तेव्हापासून 21 वेळा त्यांनी पूर्ण पृथ्वी निक्षेत्रीय केली. आज पण कुरुक्षेत्रामध्ये 5 कुंड आहेत रक्ताने बनलेले, लाल माती आहे कुरुक्षेत्राची. त्यांनी काय केलं, रक्ताचे कुंड बनवले क्षत्रियाचे. तर आज अशा प्रकारे परशुरामजीचा तेच अवतार झाला, जन्म झाला होता आजच्या दिवशी. त्याच्यानंतर हयग्रीव भगवान, जे 24 अवतार आहे त्याच्यापैकी हयग्रीव अवतार, हयग्रीव म्हणजे घोडा. तर घोड्याच्या रूपामध्ये भगवंतांनी काय केला होता, अवतार धारण केला होता. कारण ज्यावेळेस ब्रह्मदेवाच्या श्वास याच्यातून वेद बाहेर पडू लागले मुखातून, तर ते असुर काय केला, वेद चोरून घेऊन गेला. तर भगवंतांनी अवतार घेतला हयग्रीव आणि त्या असुराचा वध करून वेद वापस ब्रह्मदेवाला आणून दिला. तर ती लीला आजच्या दिवशी, किती विशेष तारीख आहे याची समजत असेल, ती लीला आजच्या दिवशी काय होती, झाली होती. त्याच्यानंतर जगन्नाथ रथ यात्रा आपण माहिती आहे सर्वांना, आता आषाढ शुक्ल द्वितीया जगन्नाथ रथ यात्रा राहते आषाढ महिन्यामध्ये. तर त्या जगन्नाथजीचा रथ दरवर्षी नवीन बनते. या वर्षीचा रथ पुढच्या वर्षी पहा किती मोठाले रथ असतात. आणि ते काय मशीननं बनवत नाही, हाताने बनवतात तेवढाले रथ. तर तो रथ आजपासून बनायला सुरुवात होते. तर तो आषाढ महिन्यापर्यंत पूर्ण होते जगन्नाथजीचा रथ. आज सुरुवात होते आजच्या दिवशी रथाला. त्याच्यानंतर आषाढ महिन्यामध्ये ती रथयात्रा जी निघते, तर एकदाच तो रथ वापरतात. परत दुसऱ्या वेळेस नवीन रथ काय केले जाते, तयार केले जाते. आता आपलं उलट आहे, आपली एकदा गाडी घेतली की मरस्तोवर तीच राहते. पण भगवंत आहेत ना, जगन्नाथ आहेत. तर जगन्नाथ असल्यामुळे त्यांना कमी काय, एकदा बसले की पुन्हा ती गाडी वापरत, नवीन रथ पुन्हा दुसऱ्या वेळेस नवीन. त्याच्यानंतर आजपासून बद्रीनाथजीचं दर्शन चालू होते. 4 धाम जे आहे, बद्रीनाथ, नरनारायण. तर नरनारायण भगवान जे 24 अवतारापैकी एक अवतार आहे, त्यांचं पण प्राकट्य आजच्या दिवशी झालं होतं. तर आज 4 धामाचे दरवाजे खुले केले जातात. 4 धाम यात्रा चालू होते आजपासून. तर आज सर्वांना दर्शन खुलं होते. आतापर्यंत बंद असते, 8 महिने बंद राहते, आता चालू होते आजपासून. तो पण तिथी आजच आहे. किती विशेष आहे पहा. त्याच्यानंतर पुढची काय लीला आहे की बाके बिहारी, आता वृंदावनला जे गेले त्यांना आठवत असेल, तर निधिवनमध्ये जे बाके बिहारी आहेत, तर पूर्ण वर्षामध्ये फक्त आजच्या दिवशी त्यांचं चरण दर्शन असते. वर्षभर त्यांचे चरण झाकून असते. त्यामुळे फार गर्दी असते आज दर्शनासाठी बाके बिहारीचं. आणि एकदाच वर्षाला चरण दर्शन असतं भगवंताचे, आणि पूर्ण सोन्याने सजवतात आजच्या दिवशी बाके बिहारी. तर फार हजारो लोक दर्शन घेण्यासाठी जातात. त्याच्यानंतर काय लीला झाली होती आजच्या दिवशी की जसं अगोदर मी सांगितलं, कृष्ण आणि सुदामाचं मिलन झालं होतं. आता हे फार मोठ्या कथा आहेत, पण वेळेअभावी फक्त थोडक्यामध्ये आपण पाहायला. तर कृष्ण आणि सुदामाची भेट आजच्या दिवशी झाली होती. किती पवित्र तारीख असेल पहा. त्याच्यानंतर काय लीला झाली होती की द्रौपदीचं वस्त्रहरण आजच्या दिवशी झालं होतं कौरवाच्या सभेमध्ये. ज्यावेळेस दुःशासनाने काय केलं होतं, ओढत आणलं होतं द्रौपदी, तर वस्त्रहरण झालं होतं कोणाचं, द्रौपदीचं. तेव्हा भगवंतांनी हजारो किलोमीटर साडी पुरवली होती कुणाला, द्रौपदी. एवढा 10,000 हातीचं बळ असलेला दुःशासन थकला, पण साडी संपली नाही. ती लीला आजच्या दिवशी झाली होती. त्याच्यानंतर वृंदावनमध्ये पावन सरोवर, जे गेले त्यांना आठवत असेल, नंदगावला पावन सरोवर आहे. तर पावन सरोवराचं प्राकट्य आजच्या दिवशी झालं होतं.
तर काय लीला झाली होती पहा, की नंद महाराजाची इच्छा झाली की आपण प्रयागला जाऊ. कुठं? तीर्थराज प्रयाग सर्व तीर्थांचा का आहे राजा आहे, तर आपण प्रयागला जाऊ. तर त्यावेळेस कृष्ण नंद बाबाला म्हणले की काय तयारी चालली, कुठं चालले? ते म्हणजे आता यात्रेला जायचं म्हणल्यावर तयारी राहते ना फराळाची याची. तर लाडू चिवडा करू लागली यशोदा मैया. तर कृष्णाला पाहिलं काय चालली तयारी कशाची, आता दिवाळी नाही काय नाही, नेमकी तयारी कायची चालली. तर त्यांनी विचारलं नंद बाबाला काय चालू आहे. तर म्हणले असं असं आहे, आपल्याला प्रयागला जाणार आहे म्हणे. काय आहे म्हणे तिथं? म्हणे सर्व तीर्थ तिथं येतात म्हणले, तीर्थाचा राजा आहे. आयुष्यात एकदा तरी प्रयागचं दर्शन घ्यायला पाहिजेत म्हणले. तर नंद बाबाला कृष्ण म्हणे उद्या जा, आजच्या दिवस थांबा. उद्या सकाळी स्नान करा आणि जा. तर ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, आजचे उद्यावर. तेव्हा काय ट्रेन सारखं तिकीट फिक्स नव्हतं ना. आता रिझर्वेशन केल्यावर कसं उद्या जात आहे, ज्या दिवशी काढतं त्या दिवशी जावं लागतं. तेव्हा काय फिक्स नव्हतं. तर नंद बाबा म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, आजची यात्रा कॅन्सल, उद्या जाऊ. तर बैलगाडीने चालायची पहिली यात्रा. तर मग नंद बाबा दुसऱ्या दिवशी तर सकाळी ज्यावेळेस अंघोळ करायला गेली, म्हणजे आज पावन सरोवर आहे त्या ठिकाणी, तर नंद सरोवर पण म्हणतात त्याला ना, पावन सरोवर नंतर नाव पडलं. तर तिथं स्नान करायला गेले तर पाहिलं तर एकदम एक विशाल व्यक्ती तिथं स्नान करायला, दुसरे पण काही दिव्य पुरुष. तर नंदबाबाला प्रणाम केला, म्हणे कोण आहे तुम्ही? म्हणे मी प्रयाग आहे. मग म्हणे इकडं कुठं? अरे म्हणे लय पापी लोक मायामध्ये स्नान करतात. म्हणले बाबा काय सांगायचं तुम्हाला, इतक्या लांबून लांबून येतात. स्नान करतात, पाप आम्ही सोडून जातात म्हणे, आम्ही खराब म्हणजे पूर्ण आम्ही दूषित होतो म्हणे. मग ते पाप दूर करण्यासाठी आम्ही वृंदावनला येतो म्हणे. आणि इथं स्नान केल्यावर आमचे पाप जातात. मग नंदबाबा विचार करू लागले, जर प्रयाग वृंदावनला यायला कशासाठी? पापच होईल, मग आपल्याला काल जायचं? यात्रा कॅन्सल पण आजपासून. पुन्हा मग तिथंच आंघोळ केल्या 2-3. म्हणले आता कुठं जायची गरज नाही. तर ती लीला आजच्या दिवशी झाली होती. पावन सरोवर काय झालं? प्रकट झालं. त्यामुळे वृंदावनला गेले की कुठं जायची गरज नाही. त्याचं कारण हे आहे की सर्व तिथं कुठं वास करतात? वृंदावनमध्ये. ही लीला आजच्या दिवशी झाली होती. त्याच्यानंतर सिंहाचलम जे आहे, प्रल्हाद महाराज त्यांनी स्थापन केलेले नरसिंहदेव कधीचे असतील पहा, सिंहाचलम मध्ये आहेत ते. तर त्या नरसिंहदेवाचं दर्शन आज ओपन असते फक्त. वर्षभर चंदन लावलेलं राहते भगवंताच्या अंगाला, फक्त आजचा दिवस पूर्ण चंदन काढल्या जाते. आणि असं सांगतात की 30-40 किलो चंदन त्यांच्या अंगावरचं निघते. म्हणजे किती लावत असतील विचार करा तुम्ही. किती चंदन लावत असतील, ती पूर्ण काढल्या जाते आजच्या दिवशी आणि ओपन दर्शन असतं त्या नरसिंहदेवाचं आज फक्त एक दिवस वर्षामध्ये. त्याच्यानंतर काय लीला झाली होती की ज्यावेळेस पांडवाईला वनवास झाला, अहोबिलम आहे ना, अहोबिलम. अहोबिलम, आता ते राज्याचं नाव काय आहे, दक्षिण भारतामध्येच आहे अहोबिलम. तर त्या पांडवांनी ज्यावेळेस वनवास झाला, तर वनवासामध्ये असताना काय झालं की आता खाण्यापिण्याची अडचण यायची. त्याच्यामुळं मग सूर्यदेवाची उपासना केली पांडवांनी. तर सूर्यदेवानी प्रसन्न होऊन अक्षय पात्र प्रदान केलं कोणाला? पांडवाईला. तर ती लीला आजच्या दिवशी झाली होती. किती विशेष दिवस आहे कळायला तुम्हाला? अक्षय पात्र आजच्या दिवशी पांडवाला प्रदान केलं होतं. कोणी? सूर्यदेवानी. आणि त्या पात्राची काय महिमा होती माहिती आहे का? की हजारो लोकांचं अन्न किती येऊ आणि जे पाहिजे ते, म्हणजे किती फायद्यात आहे पहा. जे ॲटम पाहिजे ते आणि जितका पाहिजे तितका. स्वयंपाक करायचा ताण नाही. भेटल्यावर किती चांगलं आहे बरं, चिंता मिटून जाईल ती. म्हणजे जे ॲटम पाहिजे ते आणि जेवढा पाहिजे तेवढा. फक्त म्हणायचं हे पाहिजे, ती वस्तू लगेच काय होणार आपल्यासमोर? ते अक्षय पात्र आजच्या दिवशी दिलं होतं कोणी? सूर्यदेवानी. कुणाला? पांडवाईला. त्याच्यानंतर काय लीला झाली होती पहा, महाभारत युद्ध एंड झालं होतं, समाप्त. काहीच राहिलं नव्हतं शिल्लक आजच्या दिवशी. पूर्ण महाभारत ज्यावेळेस ते दुर्योधन पडला होता, सर्व शांत महाभारताचं युद्ध. त्याच्यानंतर कुबेर, तर धनाचा देव कोण आहे? कुबेर.
तर कुबेराला धनाध्यक्ष पद लक्ष्मी मातेने प्रदान केलं होतं. कारण खरी धनाची देवी कोण आहे? लक्ष्मी आहे ना. सर्व धन लक्ष्मीकडे आहे. पण मग लक्ष्मी मातेने देवाचा धनाध्यक्ष कोणाला केलं? कुबेराला. त्यामुळे आज कुबेराचं पूजन केलं जाते. बरं, लक्ष्मी मातेचं आणि कुबेराचं पूजन करतात. सोने पण खरेदी करतात आज बरेच जण. कळलं ना. कारण ती आजच्या दिवशी कुबेराला ते पद काय झालं होतं, लक्ष्मी मातेनं प्रदान केलं होतं अक्षय तृतीयेच्या दिवशी. ती घटना आजच्या दिवशी झाली होती. त्याच्यानंतर आजच्या दिवशी गंगा माता पृथ्वीवर प्रगट झाली. किती घटनात किती विशेष तारीख आहे बा. गंगा माता आजच्या दिवशी प्रकट झाली होती. कुठं? पृथ्वीवर. त्याची भागवतामध्ये फार विस्तारपूर्वक कथा आहे की ज्यावेळी सगर महाराजाचे 60,000 पुत्र गेले होते. कुठं? घोडा शोधण्यासाठी. इंद्रदेवाने घोडा पळवला होता त्यांच्या यज्ञेचा. तर इंद्रदेवाने तो घोडा कपिल देवाच्या आश्रमापाशी बांधला. तर गंगासागरमध्ये कपिल आश्रम आहे जे गेले त्यांनी पाहिला असं. तर त्या कपिल देवाच्या आश्रमापाशी बांधला. इंद्रदेव निघून गेले. तरी 60,000 पुत्र शोधत शोधत आले. त्यांना घोडा कपिल देवाच्या आश्रमापाशी दिसला. तर ज्यावेळेस घोडा दिसला तर यांना वाटलं या ऋषीनेच काय केलंय, बांधून ठेवला आणि आता डोळे झाकून ध्यान करायलाय. ते रागारागामध्ये गेले आणि असं हे केलं कपिल देवांना, जागा केलं. तर त्यांनी फक्त पाहिलं त्यांच्याकडे, पण एवढं तेज होतं डोळ्यामध्ये की त्या तेजानंच हे सर्व 60,000, विचार करा काय तेज असेल, 60,000 मुलं जळून भस्म. राग झाली सर्वांची, बिना सरपणाची पूर्ण राग झाली. तर सगर महाराजाला फार चिंता लागली, एवढे माझे पुत्र सर्व राग झाली, यांचा उद्धार कसा होईल? तर मग सांगितलं की गंगा पृथ्वीवर आली तर त्यांचा उद्धार होईल. मग सगर महाराजांनी तपश्चर्या केली. त्यांचे पुत्र अशी तपश्चर्या करत करत भगीरथ महाराजापर्यंत ते आलं. तर भगीरथ महाराजांना गंगा प्रसन्न झाली आणि मग गंगा मातेने पृथ्वीवर येण्याचं काय केलं, फार मोठी कथा आहे. वचन दिलं मी पृथ्वीवर येईल, पण माझा वेग धारण करणारा पाहिजे. कारण माझा वेग एवढा आहे की मी आल्याच्या नंतर सरळ पाताळ लोकांमध्ये जाईल. तर मग शिवजीला प्रसन्न केलं भगीरथ राजा. म्हणे शिवजीमध्ये जे सामर्थ्य आहे गंगेचा वेग धारण करणे, त्यामुळे शिवजीचं नाव काय पडलं, गंगाधर. तर गंगेला काय केलं, जटेमध्ये धारण केलं शिवजी. तर त्याच्यानंतर मग फक्त 1% गंगा सोडली. किती? 99% गंगा शिवजीच्या जटामध्येच आणखी कैलासामध्ये फक्त 1% गंगा सोडलेली. तिचा पण किती वेग आहे, जे हरिद्वारला गेले त्यांनी पाहिला असेल किती भयंकर वेग आहे. छोटू आहे ती पण, पूर्ण सोडली असती तर कुठं गेली असती गंगा पहा. तर किती एकदम स्पीड आहे गंगामध्येच. फक्त 1% गंगा आहे, ती 99% जटाईमध्येच आहे. आणि त्यांना माहित होतं शिवजी सगळी सोडवतं, पुत्राचाच नाही सगळ्याचाच उद्धार होईल. 60,000 पुत्राचा तर होईलच, पण त्याच्या बाकीच्याचा पण होईल. त्याच्यामुळे ती त्याच्यामध्येच ठेवली. तर ती लीला आजच्या दिवशी झाली होती. गंगा माता पृथ्वीला स्पर्श कधी केला? आज. किती पवित्र तारीख आहे पहा. त्याच्यानंतर काय झालं होतं की महाभारत लिहायला प्रारंभ आजच केला होता व्यासदेवांनी. तर लिहायला कोण बसलं होतं? गणपती बाप्पा. व्यासदेव सांगायला आणि लिहायला गणपती. तर अशा प्रकारे आजच महाभारताचं लिखाण काय केलं होतं, चालू केलं होतं. त्याच्यानंतर प्रत्येक युगाचा प्रारंभ आजच्या दिवशी होते. सत्ययुग कधी प्रारंभ होते? आजपासून. ज्यावेळेस सत्ययुग संपल तर त्रेतायुग कधी प्रारंभ होईल? आज. म्हणजे हा पहिला दिवस आहे वर्ष युगाचा, युग जे चालू होते. त्यामुळे म्हणजे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, त्याचा पहिला दिवस कोणता आहे? अक्षय तृतीया. त्यामुळे मुहूर्त आहे विशेष. तर आजच्या दिवशी प्रत्येक युगाचा प्रारंभ होणार. द्वापार युग कधी चालू होणार? आजच्या दिवशी. कलियुग पण आजच्या दिवशी काय होणार? चालू होणार. त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवीचं प्राकट्य आजच्या दिवशी झालं होतं. जी पार्वती मातेचं अन्नपूर्णा रूप आहे, जी सर्वांना अन्न, काशीमध्ये आहे पहा अन्नपूर्णा माता, तिथे कोणी उपाशी राहत नाही. अन्नपूर्णा माता सर्वांना खायला घालते. तर त्या अन्नपूर्णा मातेचं प्राकट्य पण आजच्या दिवशी झालं होतं. त्याच्यानंतर आद्य शंकराचार्यांनी कनकधारा नावाचं स्तोत्राची रचना आजच्या दिवशी केली होती. कनकधारा म्हणून एक स्तोत्र आहे.
तर अशा प्रकारे भरपूर महिमा आहेत. एक एक नाही, अशा भरपूर महिमा आहेत आजच्या दिवशी झाल्या होत्या. पण पहा की बाकीच्या गोष्टी केल्यापेक्षा जर भगवंताशी संबंधित आपण कार्य केले तर ते अक्षय होतील. कारण भगवंत कसे आहेत? सत्य आहेत, सच्चिदानंद आहेत. तर त्यांच्या संबंधाने आपण जर कार्य केले तर ते अक्षय होतील. आता बाकीच्या गोष्टी जर केल्या आपण तर ते अक्षय होणार. त्या तुम्हाला पुण्याचं फळ देतील, पापाचं फळ देतील आणि संपतील. पण भगवंताची भक्ती ही एकमेव अशी आहे की ती कधी नष्ट होत नाही. ती कायमची आपल्या संग राहते. त्याच्यामुळे अक्षय धन आहे. जसं मीराबाई म्हणते ना, "पायोजी मैने राम रतन धन पायो." तर ते जे धन आहे, कायमस्वरूपी राहणारं धन, ते आहे भगवंताची भक्ती, भगवंताचं नाम. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ते धन आपण काय करायला पाहिजे? एकत्रित करायला पाहिजे. तर आजच्या दिवशी जास्तीत जास्त नामजप करायला पाहिजे. भगवंताची कथा श्रवण करायला पाहिजे. भगवंताचा प्रसाद ग्रहण करायला पाहिजे. पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला पाहिजे. तर अशा प्रकारे या तिथीचा आपण लाभ घ्यायला पाहिजे. जेणेकरून आपलं जीवन काय होईल? पूर्ण होईल, सुखी होईल आणि आपल्याला तो लाभ प्राप्त होईल. श्री कृष्णचंद्र भगवान की, श्रीमद भागवत महापुराण की, श्री वृंदावन धाम की, शील प्रभुपाद की, निताई गौर प्रेमानंद.